हॅलो फ्रेंड्स, मी मेघाच बुटीक या चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आणि जसं की ही डिझाईन तुम्ही बघू शकता, बोटनेक डिझाईन आहे. आणि बऱ्याच वेळा तुम्ही म्हणता की फक्त तुम्ही डिझाईन दाखवता, कटिंग आणि स्टिचिंग त्याचं दाखवत नाही. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण या पॅकनेक डिझाईनचं कटिंग विथ स्टिचिंग जे आहे तर ते बघणार आहोत. सो व्हिडिओचा एकदम शेवटपर्यंत बघा. आता सगळ्यात तर आधी अस्तरवरती आपल्याला पॅटर्न जो आहे तर तो काढून घ्यायचा आहे. बोटनेक पॅटर्न प्रमाणे आपल्याला काढून घ्यायचं आहे. जसं की मी 32 साईजला जे शोल्डर आहे 7.5 इंच ठेवलं होतं. आता गळ्याची जी रुंदी आहे आपल्याला घ्यायची आहे 3.5 इंच. आणि त्यानंतर जो मागचा गळा आहे तर तो मी घेतलेला आहे 9-9.5 इंचावरती आपल्याला घ्यायचा. जितका पण तुम्हाला डीप हवा आहे तितका तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर 3 इंचावरती परत आपल्याला एक मार्किंग गळ्यासाठी घ्यायचं आहे. तर एक 9.5 इंचावरती मार्किंग केलेलं आहे आणि त्यानंतर एक 3 इंचावरती मार्किंग केलेलं आहे. आता 3 इंचावरती जे आपण मार्किंग केलं होतं त्याला एक राऊंड शेप जो आहे आपल्याला गळ्याला असा एक द्यायचा आहे. अस्तरवरतीच आपल्याला जो शेप आहे तर तो द्यायचा आहे. आणि त्यानंतर स्क्वेअर आकार जो आहे आपल्याला काढून घ्यायचा आहे. जसं आपण मार्किंग केलं आहे तसंच आपण हे कट करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला एक्स्ट्रा मार्जिन त्याच्यामध्ये जास्त हवा असेल किंवा जर ब्रॉडनेस जास्त हवे असेल तर तुम्ही आणखीन थोडंसं ही जी शिलाई आहे किंवा मार्किंग आहे थोडंसं बाहेर घेऊ शकता. तर आता आपल्याला हे पहिल्यांदा स्क्वेअर आकारामध्ये हे कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला आता मेन कपड्यावरती जे आपलं हे कटिंग आहे तर ते करायचं आहे. आता पिसामध्ये गोल्डन कलरचा वर्क होतं त्यामुळे मी गोल्डन कलरचं नेट इथे यूज केलेलं आहे. तुमच्या ब्लाऊज पिसामध्ये तुमचा कोणताही कॉन्ट्रास्ट कलर असेल तर त्या कॉन्ट्रास्ट कलरचं नेट इथे यूज करू शकता. तर हे बघा, तर मेन कपड्यावरती आपण हा जो स्क्वेअर आकार आपण कट केलेला आहे अस्तरवरती तो आहे तसा याच्यावरती आपण मेन कपड्यावरती ठेवून कट करून घ्यायचा आहे. आता सरळ कापडावरती आपल्याला अस्तरची जी बाजू आहे तर ती अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आहे. आणि त्यानंतर अर्धा इंचाच्या स्पेसवरती आपल्याला टीप घेऊन अस्तर जे आहे आतल्या साईडला पूर्ण पलटी करून घ्यायचं आहे. आता एक्स्ट्राचं जितकं सगळं कापड आहे तर ते पूर्ण आपल्याला कट करायचं आहे. आणि त्यानंतर छोटे छोटे कट्स देऊन अस्तर आतल्या साईडला पूर्ण आपल्याला पलटी करून त्याच्यावरती एक दाबटीप एकदम किनाऱ्याला आपल्याला दाबटीप घ्यायची आहे. तर त्या चारी बाजूने आपण याला टीप मारून घेणार आहोत. आणि एक्स्ट्राचं जितकं कापड आहे तर ते पूर्ण आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. आणि नेट जे आहेत आपल्याला अर्धा मीटर नेट जे आहे या डिझाईनसाठी एकदम व्यवस्थित बास होतं. सो तुम्ही अर्धा मीटर जे नेट आहे या डिझाईनसाठी घेऊ शकता. आता एक्स्ट्राचं सगळं कापड जे आहे मी कट करून घेतलं होतं. आता सेंटरला काय होतं बघा, ज्यावेळी आपण 3.5 इंच गळा रुंदी वरच्या साईडला घेतो त्यावेळी बॉटमला आपली ही जी रुंदी आहे तर ती वाढते. सो तर आपण तिथं अर्धा इंच एक टीप मारून घेणार आहोत जेणेकरून खाली जास्त जे आहे ब्रॉड होणार नाही, व्यवस्थित घातल्यानंतर पसरेल. आता खाली अर्धा इंच मी टीप मारून घेते. त्याच्यानंतर आता आपण घ्यायचं इथं नेट. तर नेट जे आहे मी डबल घेतलेलं आहे कारण सिंगल एकदम ट्रान्सपरंट दिसत होतं. सो मी डबल नेट इथे यूज केलेला आहे. तर डबल नेट घेतल्यामुळे काय होतं की जास्त जर पाठीवर ताणत असेल नेट तर ते फाटण्याची शक्यता वगैरे नसते. जर सिंगल लावलं तर ती फाटण्याची शक्यता असते जास्त ताणून. तर त्यामुळे मी डबल नेट इथे यूज केलेला आहे. तसं चौकोनी पहिल्यांदा मी हे जोडून घेतलं. तर याला तुम्ही पिनं वगैरे लावून व्यवस्थित अटॅच करून मग स्टिच करू शकता. तर मी तर डायरेक्टली स्टिच केलेलं आहे. त्यानंतर आता आपल्याला इथे काय करायचं आहे, 3 इंचावरती जे आपण मार्किंग केलं होतं अस्तरवरती ते 3 इंच मार्किंग आपण नेटवरती करून घ्यायचं आहे. आणि राऊंड शेप देऊन आपण हे नेट जे आहे याचा जो गळा आहे तो कट करून घ्यायचा आहे.
तर हा बघा आपला गळा. आता क्रॉस पट्टी कट करून घ्यायची आहे आपण मेन कपड्याची, आणि ती जी आहे आपल्याला पट्टी आतल्या साईड लावून मग बाहेरच्या साईडला आपल्याला ती फोल्ड करून घ्यायची आहे. पहिल्यांदा आपण आतल्या साईडला म्हणजे उलट्या साईडला ही जी पट्टी आहे तर ती लावून घ्यायची आहे, आणि ती वरच्या साईडला आपल्याला ती फोल्ड पट्टी जी आहे तर ती करायची आहे. तर नेटवरती कधीही आपण जर पट्टी लावत असेल तर ती पट्टी आपण अशा पद्धतीने लावायची आहे, ज्यामुळे आतल्या साईडला जे फिनिशिंग असतं नेटचं तर ते खूप छान येतं. आणि ही वरच्या साईडला पट्टी जी आहे आपण अशी व्यवस्थित फोल्ड करून घ्यायची आहे. आता एक्स्ट्राचं जितकं नेट होतं तर ते पूर्ण आपण हे कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर चारी बाजूने आपण ह्याला टिप मारून घ्यायची, आणि जसे आपण नॉर्मली टक्स मारतो आपल्या ब्लाऊजला तशी इथं टक्स मारून घ्यायची आहे 3.5 इंचावरती. आणि त्यानंतर साईडला आपण इथं स्टोन वर्कची जी लेस आहे तर ती लावून घेतलेली आहे, आणि शो बटन लावून आपला जो बॅक नेक आहे पूर्ण कंप्लीट करून घेतलेला आहे. याचा फायनल लुक सुद्धा तुम्ही बघू शकता की घातल्यानंतर हा कशा पद्धतीने आपल्या पाठीवरती दिसतो, किंवा ओव्हरऑल जो ह्याचा लुक आहे तर तो कसा दिसतो घातल्यानंतर. त्यानंतर आपण कमरपट्टी जी आहे तर ती कमरपट्टी आधी लावून घेणार आहोत, आणि फायनल लुक तुम्ही बघू शकता की ब्लाऊजचा कसा दिसतो आपला. सो फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आजची डिझाईन कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा. नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणता बघायचा आहे तेही मला कमेंट करून सांगा. आणि चॅनलवरती तुम्ही माझ्या नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. सोबत बेल आयकॉनलाही प्रेस करा, जेणेकरून जो व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्याकडे येईल. आणि फायनल लुक जो आहे तर तो अजिबात बघायला विसरू नका. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद.